चलो बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो इज डे 3 आणि आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळे. सो या स्टे ट्यून्ड इन द ब्लॉग. तुम्हाला आम्ही पुढे जर्नी दाखवूच की आम्ही काय काय करणार आहे. सो या. चेकआउट करण्याआधी एक वन लास्ट फॅमिली फोटो काढून घेतला आमच्या प्रॉपर्टीमध्ये आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो होतो गणपतीपुळेला जायला. मग थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही एका फूड व्हॅनवर ब्रेकफास्ट केला. प्रत्येकाचे ऑर्डर वेगवेगळी होती आणि मग तिथून निघालो आमच्या जेटीकडे जाण्यासाठी. त्या चप्पलमध्ये काटा गेलेला आहे पद्धतशीरपणे. चप्पलला पण लागून घेतलेली आहे. आम्ही पोचलो आणि पहिली जेटी जी होती ती निघून गेली. त्यानंतर ही दुसरी जेटी ही फायनली आम्हाला मिळाली. आम्ही एक्सायटेड होतो जेटीमधून प्रवास करण्यासाठी. प्रवास तर फार छोटासा होता, बट या एक्साइटमेंट तो होनी ही चाहिए. सो या एव्हरीबडी, सगळ्यांना मी कॅप्चरसुद्धा केलं तितक्याच ब्युटिफुली. जेटीमधून उतरल्यानंतर परत आणखी 2 ते 3 तासाचा प्रवास होता पुळेला पोचण्यापर्यंत. मग त्यामध्ये जाता जाता काजर्ली ह्या गावामध्ये आम्हाला खूप छान असं बुद्धविहार मिळालं. सो आम्हाला इथे स्टॉप घेणं गरजेचंच होतं, कारण ते इतकं मेस्मरायझिंग होतं. खूप शांत होतं, खूप छान त्यांनी बांधलेलं आहे. कोकणातून ट्रॅव्हल करताना रस्त्यामध्ये खूप छान असे सुंदर सुंदर विहार दिसली, पण त्यातला हा सगळ्यात आमचा फेवरेट स्टॉप ठरला. आणि नंतर संध्याकाळी आम्ही 5:30 वाजता फायनली गणपतीपुळेला पोहोचलो, जे आम्ही सकाळी 10 वाजता निघालो होतो. गणपतीपुळे समुद्र, गणपतीपुळे मंदिर आणि आमचं स्टे. फर्स्ट टाइम माउथ ऑर्गन ज्यावेळेस वीरने आमच्या वाजवलं ना, ते खरंच खूप क्यूट आणि अडॉरेबल होतं. आणि मग त्यानंतर सेकंड डे आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. आणि वन लास्ट टाइम एकदम समुद्राच्या जवळ राहून त्याचा आनंद घेतला आणि कॅप्चरसुद्धा मोमेंट केले. आणि मग नंतर रस्त्यामध्ये हे आमचे माकड जाळे सुरूच होते. जसं जसं रस्ता क्रॉस करत होतो तसं तसं घरी येण्याची एक्साइटमेंट जास्त वाढत होती, कारण बॉस 4 दिवस बाहेर फिरल्यानंतर 4थ्या दिवशी घराची ही आठवण यायलाच लागते. आणि मग घरी न येता आम्ही गेलो कोयना धरण बघायला. संध्याकाळी 4 वाजले जेवायला, त्यामुळे असा जो ताव मारलाय जेवणावर की नंतर काही शूटच नाही केलं. घरी तर जायचंच आहे, पण रस्त्यामध्ये जांभळं आणि करवंद दिसली आहेत आणि ती तोडायला जर आम्ही थांबलो नाही तर ही ट्रिप कशी एंड होऊ शकते. त्यामुळे हे सुद्धा करूनच टाकलं. ती जांभळं चांगली लागली नाही म्हणून पुढच्या स्टॉपला तर मामा झाडावरच चढला जांभळं तोडण्यासाठी. इतकं तर जांभळं खाण्याची एक्साइटमेंट. आणि जसं जसं सातारा जवळ येत होता, ती जी डोंगर दऱ्यांमधली हवा होती ती, माय गॉड, ती जे एक्सपिरियन्स आहे तो फक्त आणि फक्त एक सह्याद्रीमध्ये राहणारे पर्सनच सांगू शकतात. इफ तुम्ही पण सह्याद्री रांगांमध्ये राहणारे पर्सन असाल तर कमेंट बॉक्समध्ये मला हाय किंवा सह्याद्री म्हणून लिहायला अजिबात विसरू नका. आणि मग संध्याकाळी येताना चाळकेवाडीचा जो सनसेट होता तो बघण्याचा आनंद काही वेगळाच होता.
सो गाईज ही होती आमची 4 डेज कोकण ट्रिप आणि हा आहे सेकंड पार्ट व्लॉगचा. फर्स्ट पार्ट तुम्ही अजिबात बघायला विसरू नका आणि खूप छान आम्ही टाईम स्पेंड केला, फॅमिली टाईम स्पेंड केला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.